नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुशील पवार. आज आपण बघणार आहोत की चालू घडामोडी जे यातून कमीत कमी प्रश्न तुम्हाला 5 तरी प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. कशाला? तुम्ही जो चौकीदार पदासाठी फॉर्म भरला आहे, या चौकीदारला कमीत कमी 5 प्रश्न तुम्हाला आजच्या या पी डी एफमधून येणार. कोणाला जर ही पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा, मी असंच पी डी एफ देतो. आणि दुसरी गोष्ट, इथे आज आपण काय घेणार आहोत की हे रेग्युलर असणार आपलं व्हिडिओ जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही. अजून एक महत्त्वाचं, जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय इथे बघा. काय पहिला प्रश्न की 2026मध्ये होणाऱ्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे म्हणजे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात केले जाणार आहे. म्हणजे 2026ला 23वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केला आहे. तो कोणत्या शहरात तर स्कॉटलँड एक देश आहे, त्यामधलं शहर आहे ग्लासगो. स्कॉटलँडमधला काय ग्लासगो नावाचं एक शहर आहे, त्या शहरामध्ये हे स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे. कधीचं? 2026. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार. दुसरा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे जे की पेपरला येण्याचे 99.99% 99.99% चान्स आहे तुम्हाला. ठीक आहे, आपण एकदम स्टडी ॲनालिसिस करून प्रश्न काढले ते. नेक्स्ट प्रश्न बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. काय प्रश्न? सध्या भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर हिरालाल सामरिया. योग्य उत्तर काय? हिरालाल सामरिया हा कोण आहे? भारताचे नवे माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त भारताचे नवे कोण? हिरालाल सामरिया. कोण आहे म्हटलं तर हिरालाल सामरिया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतोय की आपण पेपर सेट देतो. मागे 2026मध्येच GMC भरती निघाल्या होत्या. GMC म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज. यासाठी आपण पोरांना 99 रुपयामध्ये 5 पेपर सेट दिले होते आणि चालू घडामोडीचे काही प्रश्न दिले होते. किती रुपयात? 99 रुपयामध्ये. मग ह्या 99 रुपयामध्ये 5 पेपर सेट आणि चालू घडामोडीचे प्रश्न दिले. यामधून आत्तापर्यंत 2026मध्ये माझे 70 विद्यार्थी, किती? 70 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. मी आदिवासी आयुक्तालयासाठी सुद्धा पी डी एफ तयार केली आहे. ती पी डी एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या 7875034127 या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून मिळवू शकता. ही पी डी एफ तुम्हाला 99 रुपयात असेल. आता 5 पेपर असेल आणि जवळजवळ 200 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीचे असेल. 5 पेपर सेट असणार आणि 200 प्रश्न. जे पेपर सेट आहे एकदम ॲनालिसिस करून काढलेले, असंच फालतू उठलं सुटलं काही बनवलं हे नाही आहे. मी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी, असंच अभ्यास करून लागलो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न तुमचा प्रश्न क्रमांक 3 स्क्रीनवर येतोय. स्क्रीनवर आहे बघा. भारतामध्ये डिजिटल रुपयाची अंमलबजावणी म्हणजे ई रुपी प्रभावीपणे करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने कोणती पेमेंट प्रणाली विकसित केली आहे. म्हणजे ई रुपीसाठी मध्यवर्ती बँकेने कोणती पेमेंट प्रणाली अवलंब केली तर CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. कोणती पेमेंट प्रणाली? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येतोय बघा. इथे दिसतंय, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली. म्हणजे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला मदतीसाठी वार्षिक आर्थिक मदत द्यायची. मग नमो शेतकरी सन्मान निधी, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. 2000 रुपये दिल्या जातं याद्वारे शेतकऱ्यांना. नमो शेतकरी सन्मान निधी. असे भरपूर प्रश्न आहेत तरीसुद्धा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांच्यासोबत खालीलपैकी कोणाला हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे. यांच्यासोबत म्हणजे गुलजारला पण मिळाला साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार, आणि त्यांच्यासोबत अजून कोण होते तर जगद्गुरू. कोण? जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. भारताने अंटार्क्टिकामधील हवामान आणि संशोधन अधिक बळकट करण्यासाठी कोणत्या नवीन 4थ्या संशोधन केंद्राची घोषणा केली. तर भारताने बघा अंटार्क्टिकावर हवामान संशोधन अधिक बळकट करण्यासाठी 4थी ही आहे आपली मोहीम. याचं नाव आहे मैत्री 2.
नवीन प्रस्थापित केंद्र काय मैत्री 2 आहे. चालेल, धन्यवाद मित्रांनो. असे आपल्याकडे भरपूर पेपरला प्रश्न येणारे आहे, असे भरपूर आहे. ठीक आहे, ते तुम्हाला मी PDF स्वरूपात देईल. तुम्ही मला PDF वर सुद्धा मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला मी तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद.